राजा म्हणतो हत्तीवरून आता साखर वाटा. आपलं राज्य डबल झालेलं आहे. सेनापती, कुठं आहे माझा हिरेजडित मुकुट? मग सेनापती म्हणाला, महाराज. अरे झोपली पण. तिला बरं भावनेशिवाय झोप लागते. सावकाश. यार मी तर जाम मिस करतो यार भावनाला. काय करत असेल ती? जानू काय करतेस? काही नाही ताई, इंटरव्ह्यूची तयारी करते. मला सांग, तुला अचानक का असं वाटलं नोकरी करावंसं? ताई आता बघ, म्हणजे डिग्री तर मला मिळाली आणि पुढचं एज्युकेशन पण मला कंटिन्यू करायचंय. पण मला असं वाटतं की आता मी शिकता शिकता जॉब पण करायला हवा. म्हणजे काय होईल, निदान घराला थोडासा हातभार लागेल आणि आईबाबांची पण थोडी मदत होईल. भावना मॅडम, बोला मिस्टर गाडे पाटील. भावना मॅडम, काय करतेस? तुझी खूप आठवण येते. आनंदी झोपली? हो, पण मला तुझा आवाज ऐकल्याशिवाय झोपच येत नाहीये. फोन करू का? नको, जानू आहे खोलीमध्ये. झोपली नाही का अजून? नाही. ती इंटरव्ह्यूची तयारी करते. तिला झोपायला सांग ना. अरे मला बोलायचंय तुझ्याशी. जानू, अगं इतका उशीर झालाय, तू झोपत का नाहीयेस? हो, मी माझं आवरून झोपते. पण मला एक गोष्ट सांग, तुझं काय चाललंय? कोणाचे एवढे मेसेजेस येत आहेत? अगं ते विनोदी कॉमेडी व्हिडिओज येतात ना, ते येत होते. खूप फनी व्हिडिओज होते. झाले बघून. आता मी झोपतीच आहे, लगेच झोपते आता. बर. गुड नाईट. गुड नाईट. याला काय अर्थ आहे? आता तर बोलत होती छान माझ्याशी. अशी कशी ऑफलाईन जाऊ शकते यार? डायरेक्ट कॉलच करतो तिला. ताई, काय सुरू आहे तुझं? कुठे काय? हो का? मग फोन कोणाचा आला होता? अगं ते जाहिरातीचे फोन येतात ना, प्रमोशनल कॉल्स, तसे होते. पण मी कट केलं लगेच. असं आहे का? पण मला सांग, हे प्रमोशनल कॉल एवढ्या लेट येतात का? बघ बरे जानू. अगं फोन बघ. गप्पा बस. अगं जानू, मी असं काय बोलते? असं तू माझा फोन कसं काय बघू शकतेस? बॅड मॅनर्स आहेत. नाही, तरी पण मला बघायचं. जानू सोड. अगं पण तू माझ्यासाठी दुसरी कुठे आहेस? तू तर माझी बहीण आहेस, मी बघू शकते. मी मोठी बहीण आहे ना तुझी. माझं ऐक जरा. फोन सोड. नाही फोन ऐकणार. सोड. ताई, अगं बघू दे. जानू, झोप आता. आता तर कन्फर्म मला वाटतंय की तू नक्की कोणाच्या तरी प्रेमात पडली. अगं नाही. सांग ना मला, कोण आहे तो? ताई, मला पण प्रेमात पडायचंय ग. मला सुद्धा माझ्या आयुष्यात असं प्रेम करणारं कोणीतरी हवंय.
झोप, माझे लाड करेल, माझ्यावर भरभरून प्रेम करेल, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. कोण आहे तो? तुझ्या प्रेमात एवढा वेडा आहे? तुझा मित्र आहे का? हा, बोल ना. अगं नाही ग, असं काहीही नाहीये. गप्पा बस जरा, काहीतरी बोलू नको उगाच. नाही नाही नाही, आता तर माझी खात्रीच पटली. तू नक्की कोणाच्या तरी प्रेमात पडलेस. तू सांग हा मला, नाही तर अगं नाही जानू, कोण सोड मी बघ सोड. ए मुलींनो, काय किती वाजले? काय लहान मुलांसारखं वागताय? अजून झोपला का नाही तुम्ही? सांगिला अगं सिंचनाचा लॅपटॉप आहे ना बाळा, तिला काम असतं, नेऊन दे बघू तिला. आणि आता दोघी झोपा, नाहीतर हो गाई, आम्ही वेळेत झोपतो. हा बस झोपा बघू लवकर. हा हो. आता आई आली म्हणून वाचलीयस तू, पण एक लक्षात ठेव, मी तुझी पाठ सोडणार नाहीये. माझी नजर आहे तुझ्यावर, ठीक आहे? झोप आता. गुड नाईट. झोप तू, झोप. झोपतेच आहे. मोबाईल कुठे ठेवतेस तेवढं सांग. जानू बरं झोप. ठीक आहे, आत्ता उचलत नाहीस पण उद्या भेटशील ना, सगळी उपटा भरून काढेन बघ मी. डॉक्टर बरं, येतील आई, बाबा, मी निघते. कुठे चाललीस तू जानू? बाबा हो, असं काय करताय? आज इंटरव्ह्यू आहे ना माझा, विसरलात? नाही, आहे लक्षात आहे, पण जरा काहीतरी डोक्यात वेगळं चाललं होतं. तू जरा बसशील एक 5 मिनिटं? ये ना, बस ना. ये बस. का हो, काय झालं? नाही काही नाही, बस बस बस. जानू, एक थोडा वेळ थांबशील तर बरं होईल ग. का हो? डॉक्टर येणार आहेत. डॉक्टर? हा. का? कोणाला काय झालंय? कोणाला बरं नाहीये? नाही, काळजी नको करूस. म्हणजे असं काही फार सिरियस नाही ग. तुझ्याचसाठी येणार आहेत. माझ्यासाठी? मला काय झालंय आता? अगं बाळा काही नाही, रुटीन चेकअप असतं ना ते. हा, अगं पण आई, आज माझा इंटरव्ह्यू आहे ना ग. बघ जानू, हो. आल्यास डॉक्टर. बाबा. या डॉक्टर, या ना, आई. बसा. 2 मिनिटं का होईल लगेच. चेकअपला जास्त वेळ लागणार. श्वास घ्या, श्वास सोडा. कसं वाटतंय तुम्हाला?